लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 ग्रामपंचायत कार्यालय शिंदेफळ येथे दृश्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 ग्रामपंचायत कार्यालय शिंदेफळ येथे दृश्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दृश्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नंदकिशोर सहारे, माजी नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, सरपंच रेखा अक्कलकर, उपसरपंच पूजा सपकाळ सह आदींची प्रमुख उपस्थिती होती। सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेसोबत शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे व ग्रामीण जनतेच्या स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू ही मोहीम दिनांक 1 मे 2025 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू ही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीसह सर्वच गावकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी स्वच्छ भारत मिशन गट समन्वयक केशवकांत बुलबुले, अनिल अक्कलकर, रोहिदास सपकाळ, ग्रामसेवक लक्ष्मण बोटकर, मुख्याध्यापक दौड, शिक्षक काटे, कबीरचंद भोपळे, साहेबराव वाघमोडे, सोपान भालके, संदीप ढंगारे, सागर पंडित, गोरख अक्कलकर, नारायण करडेल, साहेबराव दांडगे, बाळू जोशी, विनायक दांडगे यांच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजी। आणि त्यानंतर खड्डा भरून तो आपला गाव स्वच्छ बी होतो आणि स्वच्छ झाल्यानंतर जे त्याच्यामधून जो खत तयार होतो तो शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। 1 मे 2025 त्या 15 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये तालुक्यातील सर्व गावांमध्ये शुभारंभ शिंदेफळ या गावापासून आपल्याला राहायचं आहे। आज तालुक्याची सुरुवात आपल्या कानिपनाथ मंदिराच्या समोर बसलेल्या या निंबाच्या आणि विशेषतः देवाच्या सावलीमध्ये आमच्या काही बहिणी माऊली इथे बसलेली आहेत। सर्व गावाचे तरुण आहेत। लग्न आणि शेतीची कामं असेल किंवा कार्यक्रम जास्त असल्या कारणाने आता मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की ही जी शेती आहे, सेंद्रिय शेती असेल किंवा आज जे औषधं आपण वापरतो त्या औषधाच्या माध्यमातून जे होणारी हानिकारक शरीरामध्ये हानिकारक आहे, आपल्या मुलाबाळांच्या येणाऱ्या भविष्यासाठी ते हानिकारक आहे। हे सर्व ग्रामीण जनतेला स्वच्छतेच्या माध्यमातून हे गावामधला कचऱ्याचा सर्व एकत्रित करणं, त्याला सेंद्रिय खत पद्धतीने तयार करणं आणि त्याचा फायदा ग्रामस्थांनी घ्यावं। जसं आपल्या गावामध्ये आपण पाहिलं तर मागील वर्षामध्ये आपण जे कामं केली त्या कामामध्ये 9 कोटी रुपयाची कामं आपल्या गावामध्ये झाली। मारुती मंदिर समोर पेवर ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये, किचन शेड 5 लाख रुपये दिले होते, स्मशानभूमीसाठी 8 लाख रुपये, सिमेंट रस्ता 5 लाख रुपये आणि या सर्व रस्त्यांची आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर 1 कोटी 11 लाख रुपये आपण त्या रस्त्याला दिले। रामा 40 पासून तर शिंदेफळपर्यंत 78 लाख रुपये दिले। पदवी बसवण्यासाठी 5 लाख रुपये आणि शहावस्ती इथे सिमेंट रोडसाठी 5 लाख रुपये, डोम सभागृहासाठी